मानसशास्त्र म्हणजे काय? मानवी वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय अभ्यास. 2. मानसशास्त्राचा जनक कोणास मानले जाते? उत्तर: विल्यम वुंट. पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कधी आणि कोठे स्थापन करण्यात आली? उत्तर: 1879 मध्ये लिप्झिग, जर्मनी येथे. मनोविश्लेषण सिद्धांताचा प्रवर्तक कोण आहे? उत्तर: सिग्मंड फ्राईड. बुद्धिमत्ता मोजण्याचे सूत्र काय आहे? IQ, मानसिक वय, शारीरिक वय बरोबर 100. मुलांच्या बोधात्मक विकासाचे 4 टप्पे कोणी सांगितले? जीन पियाजे. अध्ययन म्हणजे काय? उत्तर: अनुभव आणि सरावामुळे वर्तनात होणारा तुलनेने कायमस्वरूपी बदल म्हणजे अध्ययन होय. कुत्र्यावर प्रयोग करून शास्त्रीय अभिसंधान कोणी मांडले? उत्तर: इव्हान पॅव्लॉव. कार्यसाधक अभिसंधान कोणाशी संबंधित आहे? उत्तर: B.F. स्किनर. मानवी गरजांची श्रेणीबद्ध मांडणी कोणी केली? उत्तर: अब्राहम मास्लो. स्मृतीचे 3 टप्पे कोणते? संकेतन, साठवणूक आणि प्रत्यावहन. विस्मृतीचा वक्र कोणी शोधला? हर्मन एबिंगहॉस. अंतर्मुख आणि बहिर्मुख हे व्यक्तिमत्वाचे प्रकार कोणी सांगितले? कार्ल जुंग. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? चार्ल्स स्पिअरमन. बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी दिला? हॉवर्ड गार्डनर. भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणी प्रसिद्ध केली? डॅनियल गोलमन. प्रयत्न प्रमाण अध्ययन पद्धती कोणाची आहे? एडवर्ड थॉर्नडाईक. मर्मदृष्टीमूलक अध्ययन कोणाशी संबंधित आहे? उत्तर: वोल्फगांग कोहलर. चिंपांझीवरील प्रयोग 19. सामाजिक अध्ययन सिद्धांत कोणी मांडला? अल्बर्ट बांडुरा. मानसिक वय ही संकल्पना कोणी मांडली? अल्फ्रेड बिने. प्रक्षेपण तंत्र कशासाठी वापरले जाते? व्यक्तिमत्व मापनासाठी. व्हिडिओ आवडला असेल, प्रश्न आवडले असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच विविध विषयावरती महत्त्वाचे प्रश्न घेतले जातील. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.